अलिबागला माझ्या खूप आठवणी आहेत. मुलं माझी, मी लग्न होऊन इथेच आले 10 जून इथे मी आले. 1984 10 जूनला मी इथे आले. तेव्हापासून मी या मंदिरात येते. हे बघा, दिसलं का तुम्हाला? परत चंद्र बघूयात, तो बघा कसा दिसतोय. ह्या असल्या आयुष्यात क्षण आले ना की त्याचा आनंद लुटावा आपण. या झाडावर माझी मुलं खेळायची बरं का. माझी मुलं म्हणजे स्वप्नाली. हां, स्वप्नाली मोठी आहे, स्वप्नील मोठा आहे, लहान आहे, पण इथे ते दोघंजणं खेळायचे असं. हे बघा, हे तलाव आहे, दिसला का? हा बघा, तो डेव्हलप केला आहे आता, खूप छान डेव्हलप केला आहे. हे बघा. हां, पक्ष्यांची शिकार करू नये. मी एक स्वतः निसर्ग मित्र आहे. निसर्गाची जोपासना करायची हे माझं काम आहे. इथे वॉकिंग ट्रॅक बनवलेला आहे, तुम्ही वॉकिंग पण करू शकता. इथे अतिशय निसर्गरम्य स्थान आहे हे, अतिशय सुंदर, खूप छान केलं आहे डेव्हलप. हे बघा, दिसलं का? हे बघा, आहे, दिसलं? खूप सुंदर आहे, खूप अतिशय उत्कृष्ट आहे. हे बघा, अगदी छोटं तलाव होतं इथं पूर्वी. ते हा चाफा आहे. इकडे पण तगर आहे, ही तगर बरं का. हे बघा, किती छान छान झाडं लावली आहेत असे, बघितली का? माझी सावली दिसते तुम्हाला वॉकिंग करताना. हे बघा, याला गोकुळेश्वर म्हणतात बरं का. या गावाचं नाव गोकुळेश्वर, संगमेश्वर. शंकर आहे, शंकराचं देऊळ आहे. त्याच्यानंतर पाठीमागे PNP कॉलेज आहे. खूप छान सोयी केलेल्या आहेत आता इथे, अतिशय सुंदर सोयी केलेल्या आहेत. नाईट वॉकिंग करायला इथे छान वाटतं एकदम. बघा आता छान, कसलं अप्रतिम सौंदर्य आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहावं नेहमी. माणसं बदलली आहेत हो, पण निसर्ग नाही बदलणार. माणसं बदलली आहेत. अतिशय कोणाचं भलं करण्याची दुनिया राहिलेली नाही आहे आजकाल आता. म्हणून निसर्गाची मैत्री करा तुम्ही. निसर्गाची मैत्री करा, निसर्गाचे झाडांचं जोपासना करा, झाडं लावा, झाडे जगवा, प्राणी मित्र म्हणा, निसर्ग मित्र बना. पण माणसांशी नका दोस्ती करू, कारण खूप जमाना बदलला आहे बरं का. अतिशय जमाना बदलला आहे, अतिशय.